हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल मेडिकोज मराठी. तर आज आपण जे गेलं लेक्चर होतं संधीचं पार्ट 1 टाकलं होतं मी. त्यामध्ये मी सांगितलं होतं की तुम्हाला स्वर संधी म्हणजे काय, व्यंजन संधी म्हणजे काय, पुन्हा मग विसर्ग संधी म्हणजे काय, एकदम बेसिक झालं. तर त्यामध्ये शेवटी महेश्वरी सूत्र पण सांगितले होते. का तर महेश्वरी सूत्र आपल्याला अच प्रत्याहार, पुन्हा मग यन प्रत्याहार म्हणजे काय हे पाहण्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. ओके, तर आज आपण पाहत आहोत स्वर संधी. आज आपण इन डिटेल स्वर संधी पाहणार आहोत. स्वर संधीमधले ह्या लेक्चरमध्ये हे पार्ट 1 असेल. स्वर संधीचे पार्ट 1 लेक्चर असेल. ह्या पार्ट 1मध्ये आपण इन डिटेलमध्ये दीर्घसंधी, वृद्धिसंधी आणि गुणसंधी ह्या 3 संध्या आपण इन डिटेल पाहणार आहोत. ह्या पार्ट 1मध्ये आपण ह्या 3 संध्या इन डिटेल पाहणार आहोत. तर आपण स्टार्ट करूया दीर्घसंधी. ओके, तर दीर्घसंधी काय सांगते? दीर्घसंधीचं सूत्र काय? अकसवर्णम दीर्घे. आता हे दीर्घसंधीचं सूत्र आहे. तर आपल्याला जो एल ए क्यू असतो, एल ए क्यू 10 मार्काचा क्वेश्चन. 10 मार्काच्या क्वेश्चनमध्ये जी संधी आहे आपली संधी जर आली, एल ए क्यूमध्ये जी संधी असते त्याला ती संधी सॉल्वही करायची असते आणि तिथं सूत्रही लिहायचं असतं. म्हणून आपल्याला प्रत्येक संधीचं एक एक सूत्र, जसं की दीर्घसंधी आली अकसवर्णम दीर्घे, हे सूत्र तुम्हाला बाय हट पाहिजे, तोंडपाठ पाहिजे. ओके, एवढं समजलं? चला, तर ह्याचा आपण डेफिनेशन पाहून घेऊ. अर्थात अकप्रत्याहार. तुम्हाला मग काय म्हणलं की माहेश्वरी सूत्र जे आहेत ना आपले, त्यामध्ये अकप्रत्याहार म्हणजे काय? ऐ ऊन लुन क. ओके, मग त्यामधले एवढे अक्षर त्याचा सवर्ण म्हणजे काय? चा सवर्ण काय? आ, ईचा ई, ऊचा ऊ, रूचा रू, असा सवर्ण म्हणजे त्याच सारखा किंवा त्याचसारखा. अचा अ ही सवर्ण आहे, आ ही सवर्ण आहे, ईचा ई ही सवर्ण आहे आणि दीर्घ ई ही सवर्ण आहे. ओके, कळलं? आला तर दोघे मिळून दीर्घ होतात. ते दोन्ही मिळतात आणि दीर्घ होतात. ओके, एवढं समजलं तुम्हाला? तरी बघा, हो का, रस्व किंवा दीर्घ अ, ई, उ, रू, लृ नंतर जर रस्व किंवा दीर्घ म्हणजे रस्व किंवा दीर्घ आ, आ. ओके, त्यानंतर आ जरी आलं तरी त्याचं आ होणार. म्हणजे काय होणार? फक्त आ होणार. ओके, 1 मिनिट तुम्हाला समजून सांगतो, 1च मिनिट. ओके, एकच सेकंद. हां, तर लक्ष द्या. तर काय सांगते ही संधी सांगते आच्या समोर, आणि आच्या समोर जर आणि अच आलं म्हणजे सवर्णच आला त्याचा आ होतं. ओके, दुसरं ई आणि ईच्या समोर पहिली आपण का म्हणा, पहिली रस्वई. ओके, दीर्घईच्या समोर रस्वई दीर्घई आली तर ई राहणार. म्हणजे एका टायमाला एक रस्वई. ओके, एका टायमाला एक रस्वई आली पहिल्या पूर्वपदाच्या अंती आणि उत्तरपदाच्या पूर्वपदेस. ओके, पूर्वपदाच्या अंती. ओके, आणि उत्तर पदाच्या पूर्वपदेस जर ई किंवा ई आलं तर दीर्घ ई होणार. ओके, ऊ आलं तर दीर्घ ऊ होणार. रू आलं तर दीर्घ रू होणार. ओके, लू आलं तर दीर्घ लू होणार. ओके, एवढं समजलं? आता एक्झाम्पल बघा. ओके, एक्झाम्पल बघा काय सांगितलं तुम्हाला? किंवा आच्या समोर म्हणजेच काय? प्लस म्हणजे काय? समोर हे असतं, हे पूर्वपदाच्या हित आणि हित हे असं सांगितलं तुम्हाला. ओके, किंवा आलं तर त्याचा आ होणार. तर ह्याचं एक्झाम्पल काय बघा? धर्म प्लस अर्थ. हे एक्झाम्पल पहा. काय झालं? धर्म प्लस अर्थ ह्यामध्ये काय झालं बघा? एकच सेकंद. हां, धर्म प्लस अर्थमध्ये बघा. धर्म प्लस अर्थामध्ये काय झालं? हे धर्म होतं हे. ओके, आणि पुढं अर्थ आहे. ओके, तर पहा, तर धर्म ह्या शब्दामध्ये ह्याच्यामध्ये काय लपलं आहे? म असतं. हो का, हे कसं असतं? म हलंतर प्लस असतं. त्यामध्ये ह्या म हलंतरमध्ये असतं बघा. 1 सेकंद, डबल तुम्हाला समजून सांगतो. हो का, इथं आले आणि इथं आले. आणि मिळून काय झालं? आ. मग धर्मार्थ. ओके, हिम प्लस आलय. हिथं आ आले, हिथं आहे. मग हिमालय होते. तर इथं म्हणतात कुठे आहे सर? दिसतच नाही आम्हाला. तर म जेव्हा हलंतर असतं तेव्हा मिळून हे पूर्ण म बनतं. कोणचं? हे म बनतं. ओके, तर इथं पूर्ण म. ह्याला जर फोडायचं झालं तर आपण असं फोडतात, म हलंतर प्लस
तर मग ही अ आणि ही आ मिळून काय झालं हिमालय. आता हे मला डबल सांगायची गरज पडून देऊ नका. ओके बघा पंच प्लस अर्था पंचार्था. ओके समजलं. इथलं अ आणि ही आ मिळून आ झालं. ओके पुन्हा मग पहा पुन्हा मग काय ई ई ई रस्वईच्या पुढं दीर्घ ई आलं आणि त्या पुढं रस्वई किंवा दीर्घईच्या पुढे रस्वई किंवा दीर्घई आलं तर दीर्घई होतं. डबल एक्झाम्पल पाहून घ्या. रवी प्लस रवी प्लस इंद्र. आता इथं रवी पहिली व्हॅलंटी म्हणजे काय रस्वई आणि दुसरी व्हॅलंटी म्हणजे काय दीर्घई. तर बघा इथं रस्वई पहिली व्हॅलंटी आणि पुन्हा मग इथं पण ई काय रस्व. तर मग इथं दीर्घ झाली म्हणजे रवींद्र काय झालं दुसरी व्हॅलंटी झाली म्हणजे काय दीर्घ झाली. गिरी प्लस ईस. ओके गिरी प्लस ईसमध्ये बघा हिचं दीर्घ ही आधीच आहे. ओके दुसरी व्हॅलंटी म्हणजे दीर्घई आणि हिथं पण दीर्घई आहे. तर पुढं पण काय होणार दीर्घच होणार असं नाही की हां. तर आता बघा पुढचं बघा परी प्लस इक्षा. ओके एक सेकंड. हां हां परी प्लस इक्षा. आता इथं बघा काय इथं पहिली काय रस्वई दीर्घई मिळून काय झालं दीर्घई झालं म्हणजे परीक्षा दुसरी व्हॅलंटी झाली. ओके तर हे असं. तर पुन्हा मग काय व्हेरिएशन होतं आपलं ऊ आणि ऊचा पाहतो. आता आपण काय पाहतो हे पाहतो ऊ आणि ऊचं. तर पहा रस्वई ऊ प्लस किंवा दीर्घ ऊच्या समोर रस्वई ऊ किंवा दीर्घ ऊ आलं तर डबल दीर्घ होतं. तर एक्झाम्पल काय म्हणतात सर. तर एक्झाम्पल लगेच बघा हो काय हे काय पहिलं ऊ आहे म्हणजे काय रस्व ऊ आणि हे काय दीर्घ ऊ मिळून काय लघुर्मी झालं. ओके लघु प्लस उर्मी लघुर्मी. वधू प्लस उत्सव. पहिलं हे काय दुसरं ऊ हे काय पहिलं ऊ तर मिळून काय झालं दुसरं ऊ झालं वधूस्तव. ओके हे ऊ आहे हे काढून टाका सॉरी हे येणार नाही. ओके चला हां रूचं बघा. आता बघा हां एक सेकंड हां रूचं बघा रूच्या समोर जर रू आलं तर दीर्घ रू होणार दीर्घ रू होणार. ओके एवढं समजलं. तर आता ह्याच्या पुढं बघा हां तर बघा ह्यो आहे 2025चा PYQ आहे. युनिव्हर्सिटी एक्झाममध्ये पडलेला क्वेश्चन आहे. तर विष्णू प्लस उत्सवमध्ये काय होणार विष्णू प्लस उत्सव करणार हे काय रस्व ऊ आहे म्हणजे हे ऊ आहे हे. ओके आणि इथं पण काय प्लस हेच ऊ आलं तर आपल्याला काय झालं पाहिजे ह्याचं दीर्घ ऊ झालं पाहिजे. मग ह्याचा आन्सर काय होणार आपलं विष्णू हे ऊ. ओके आणि विष्णुदय म्हणजेच काय सूर्योदय. ओके चलो आगे. तर अशी आपली पहिली दीर्घ संधी संपली. आता आपण पाहूया गुण संधी. ओके आता पाहू आपण गुण संधी. तर गुण संधी सांगते गुण संधीचं सूत्र आहे आदिंगुण. गुण संधीचं सूत्र काय आदिंगुण हे गुण संधीचं सूत्र आहे. ओके तर आदिंगुण सूत्र आता गुण संधीचं आहे. तर आता आपण ह्याला वन बाय वन पाहू. अ किंवा आ समोर म्हणजे अ किंवा आ नंतर ई किंवा ई आलं तर ए होणार. अ किंवा आ नंतर ऊ किंवा ऊ आल्यास ओ होणार. अ किंवा आ नंतर रू आलं तर अर होणार आणि अ किंवा आ नंतर रू आलं तर अल होणार. एवढं समजलं. आता बघा पुढे आपण डायरेक्ट चार्ट पाहूया. चला हां तर तुम्हाला सांगतो की हा जे आदेश आहे हा जो चार्ट आहे हा तुम्हाला तोंडपाठ असला पाहिजे. मेन गोष्ट ही आहे की तुम्हाला नियम सगळे तोंडपाठ असले पाहिजेत. नियम तोंडपाठ असल्याशिवाय तुम्हाला कसलीच संधी तुम्ही सोडू शकत नाही. तर पहा अ किंवा आ समोर जर ई किंवा दीर्घ ई आलं तर ए होणार ह्याचं. ए म्हणजे काय असा एक काना एक मात्रा सॉरी निस्ता एक मात्रा. ओके निस्ता एक मात्रा. ए म्हणजे काय निस्ता एक मात्रा. हां पुन्हा बघा अ किंवा आ समोर ऊ किंवा ऊ आलं तर अ होणार म्हणजे काय एक काना एक मात्रा. ओके देन अ किंवा आ समोर जर रू आलं तर अर होणार आणि अ किंवा आ समोर जर रू आलं तर रू होणार. ओके अल होणार सॉरी. ओके तर पहा आता तर पहा तर एक्झाम्पल पाहूया आपण. पहिलं एक्झाम्पल होतं आपलं बघा अ किंवा आ समोर जर ऊ किंवा ऊ आलं तर आता बघा सूर प्लस इंद्र. तर र आता तुम्हाला मग सांगितलं की हे र असतं हे र असतं हे पूर्ण र असतं. ओके ह्याला फोडायचं म्हणलं आपण कसं फोडणार
र हालंतर प्लस अ हे मिळून हे पूर्ण र म्हणतात. तर हे पूर्ण रे ह्याचा अर्थ हे स्वर आहे. मग ह्यामध्ये काही अ आपल्याला असतं. अच्या पुढं कायला ई आलं तर ए होणार. मग काय सुरेंद्र. ओके समजलं. महा प्लस ईश्वर. ओके महा प्लस ईश्वर. तर बघा इथं काय होतं आ होतं. महा प्लस ईश्वर इथं आ दबले आणि हे ई अच्या पुढं काय आलं आच्या पुढं काय आलं ई आलं. ओके मग काय होणार याचं ई आलं तर काय होणार एक एक काना नाही निसता एक मात्रा फक्त. ओके तर काय महेश्वर. ओके चंद्र प्लस उदय. चंद्र प्लस उदय ह्यामध्ये काय लपलंय अ लपलंय आणि हे काय इथं काय ओ आलं. तर अच्या पुढं जर ओ आलं तर औ होणार. एक काना एक मात्रा. ओके औ होणार. तर मग काय चंद्रोदय झालं. ओके ओके चलो आगे चलते. आता बघा एक सेकंड. तर बघा तर अच्या पुढं अ आणि आच्या पुढं उ किंवा ऊ आलं तर आपण काय करणार त्याचं औ करणार. मग काय गंगा प्लस उदक. गंगा हे काय आलं इथं काय आहे. ओके गंगामध्ये काय आहे आणि हे काय ऊ. मग आच्या पुढं जर ऊ आलं तर गंगोदक. समजलं हां. तुष प्लस उदकेनं. ओके ओके तुष प्लस उदकेनं. तर तुष मध्ये काय अ लपलेलं आहे. अ आणि ऊ. ओके ऊ काय होणार ओ होणार. मग काय तुषोदकेन. ओके देन तिसरं काय नील प्लस उत्कमल. नीलमध्ये काय लमध्ये काय अ लपलंय. मग काय झालं अ आणि ऊ काय झालं औ झालं. तर नीलोत्कमल. ओके काय झालं नीलोत्कमल. तर पुढचं एक्झाम्पल बघा. बघा अ किंवा आच्या समोर अ किंवा आच्या समोर जर रू आलं तर अर होणार. ओके त्यामध्ये बघा काल प्लस ऋतू ह्यामध्ये काय अ आलं आणि हे काय रू तर काय काल ऋतू होते काल ऋतू इथं. ओके देन देव प्लस ऋषीमध्ये काय इथं अल आपल्याला असतं इथं रू. मग काय होतं देवऋषी होते देवऋषीचं. ओके देन पाहायला गेलं तर अ किंवा आच्या समोर जर रू आलं तर काय होतं अल होतं. तर लक्षात घ्यायचं की इथं व जिथं आहे ह्या व मध्ये काही अल आपल्याला असते. तर मग काय होतं अ आणि रू तर अल होतं म्हणल्यावर इथं काय होतं अल होतं. तर लक्षात घ्यायचं की व प्लस लकार होतं. मग काय लकार. ओके देन माला आता बघा इथं रू का नाही इथं आ लपले आ प्लस रूचं काय होतं अल होते. तर काय होते माला लकार होते. ओके देन तुम्ही आता पहा की 2025 जो आपला PYQ आलता 2025ची युनिव्हर्सिटी एक्झाम आहे त्याच्यामध्ये जो PYQ आलता त्या PYQ कसा आलता तर तो PYQ आता आपण डिस्कस करूया. ओके हा PYQ बघा न प्लस इच्छती असा क्वेश्चन आलता. खरा PYQ होता असा PYQ होता की नेष्यतीचा तुम्ही आम्हाला ते करून द्या म्हणत. त्यांचं म्हणणं होतं की नेष्यती जो शब्द आहे हा पूर्ण शब्द आहे नेष्यती ह्याला विच्छेद करून द्या. म्हणजे असं क्वेश्चन येतो की आपल्याला एक तर संधी विच्छेद करा किंवा संधी बनवा. मग त्यांनी दिलं तर संधी विच्छेद करा म्हणजे काय दिलं तर त्यांनी नेच्छती दिलं. तर आधीच त्यांनी काय केलं तर नेच्छती. तर मग काय केलं आपण न प्लस इच्छती करायला त्यांनी मार्क दिले. ओके देन आपण पुढं चाललो. आता आपल्याला आपली गुणसंधी ही संपलेली आहे. आपली गुणसंधी ही काय संपली. तर आता आपण जाऊ वृद्धी संधी पाहूया. तर बघा वृद्धी संधी पाहूया. वृद्धी संधीचं सूत्रच काय वृद्धी रेची हे सूत्र आहे. सूत्र तुम्हाला एक शब्दाचे लगेच पाठ झालं पाहिजे एका विदिन अ सेकंद पाठ झालं पाहिजे. ओके अ किंवा आ नंतर एच प्रत्याहारामध्ये तुम्हाला पहिल्यांदाही मी तुम्हाला काय शिकवलं होतं महेश्वरी सूत्र. त्या महेश्वरी सूत्रामध्ये काय होतं की आपल्याला प्रत्याहार ओळखण्यासाठी महेश्वरी सूत्र सांगितले होते. मग त्यामध्ये अच प्रत्याहारामध्ये काय येतं अ ए ओ हे येतं अच प्रत्याहारामध्ये. ओके जर तुम्हाला प्रत्याहार कळत नसेल तर तुम्ही लय विकेत तुम्हाला आधी जाऊन महेश्वरी सूत्र आणि प्रत्याहार कसं बनवलं जातं हे पाहण्याची खूप गरज आहे. ते पाहिल्याशिवाय तुम्ही इथं येऊ नका प्लीज. पहिला पार्ट जो आहे ना आपल्या लेक्चरचा तो पहिला पार्ट बघूनच ह्या दुसऱ्या पार्टवर या. ओके देन आता बघा हे काय एवढं अक्षर येतात. मग ह्याच्या
या कोणताही वर्ण आला असल्यावर वृद्धी संधी होती. वृद्धी संधी होती. ह्या कोणताही वर्ण आला तर वृद्धी संधी होती. तर पहा काय का ह्यो पिन पॉईंट तुम्हाला पाठ असलं पाहिजे डायरेक्ट. ओके, तर बघा अ किंवा आ समोर जर ए किंवा ऐ आलं तर ऐ होतं. अ किंवा आ समोर जर ओ किंवा औ आलं तर काय होतं, औ होते. ओके, एवढं लक्षात घ्या. ओके, हा आदेश आहे. बघा आता बघा अ किंवा आ समोर जर एक किंवा ए आलं तसं कसं ओळखायचं. बघा 1 + 1 हा इथं काय अ आहे आणि इथं काय ए आलं. अच्या पुढं ए आलं तर काय ऐ होते, म्हणजे काय एकैक. ओके, तव प्लस ईश्वर. ओके, तव वचं काय होतं, व च्या पुढं ए आलं तर काय तवेश्वर. काय आलं, तवेश्वर झालं. काय तवेश्वर. ओके, देन महा देन महा प्लस औषधी. मग इथं काय आय आणि इथं काय ओ आलं तर आच्या पुढं अ आलं तर हो होते. म्हणजे काय होते बघ, अ किंवा आच्या समोर जर ओ आलं तर ह्याचं मोठं ओ होते, म्हणजे औ होते. ओ आलं तर औ होते. ओके, असं आदेश होतो. ओके, बघा पुन्हा मग बघा अ किंवा आ समोर जर ओ आलं तर औ होते. तर बघा परम प्लस औषधी परमौषधी, उष्ण प्लस उष्णोदन. आता बघ लक्षात घे, परम प्लस म ह्यामध्ये काय होतं, अल आपल्याला होतं, प्लस औषधीचं औ होतं. मग परमौषधी पुन्हा ओदनम उष्णोदनम. ओके, एवढं समजलं, विषय संपला. चला पुढं. ओके, चला पुढं. तर आता आपण एवढं पाहिलं की आपण पहिल्यांदा काय काय पाहिलं हे रिवाईज करू आणि पुन्हा तुम्हाला एखादं एक्झाम्पल सोडायला देतो. तर तुम्हाला काय पाठ असलं पाहिजे या संधीमधलं, तर पहिल्या ह्या 3 संधी तुम्हाला मी स्वर संधीच्या 3 टाईप समजून सांगितले. ह्या तिन्ही टाईपमध्ये तुम्हाला पहिली एक सूत्र, पहिलं काय इम्पॉर्टंट आहे, हे सूत्र इम्पॉर्टंट आहे. पहिलं काय इम्पॉर्टंट आहे तर हे सूत्र इम्पॉर्टंट आहे. अकसवर्णम दीर्घ, दीर्घ संधीचं सूत्र लगेच पाठ झालं पाहिजे, बाय हट झालं पाहिजे. अकसवर्णम दीर्घ. पुन्हा मग तुम्हाला हे आदेश ही IMP, इथं IMP करून का ठेवलं आहे तर हे तुम्हाला पूर्ण पाठ झालेलं आहे. अच्या पुढं आ आलं तर आ होते, ईच्या पुढं ई होते, ऊच्या पुढं ऊ होते, रूच्या पुढं रू होते, लू. ओके, एवढं तुम्हाला बायहट पाहिजे. ओके, ह्याशिवाय तुमचं काम चालणार नाही. नंतर आपण गुणसंधी पाहिली. गुणसंधीमध्ये तुम्हाला एक कॉमन लक्षात राहिलं पाहिजे की पहिल्यांदा आदमगुण हे सूत्र पाठ असलं पाहिजे. आदमगुण सूत्र पाठ झालं की तुम्हाला काय महत्त्वाचं आहे, तुम्हाला डायरेक्ट हे महत्त्वाचं आहे. तुम्हाला काही वाचवू शकतं तर हे खूप IMP. ओके, खूप IMP. तर काय म्हणते हे अच्या पुढं अ किंवा आच्या पुढं ई आलं किंवा ई आलं तर ए होतं. अ किंवा आच्या समोर ऊ आलं तर औ होतं. अ किंवा आच्या समोर रू आलं तर अर होतं. अ किंवा आच्या समोर रू आलं तर अल होतं. एवढं समजलं. ओके, एवढं क्लिअर झालं. चला पुढं चला. वृद्धी संधीमध्ये पण काय इम्पॉर्टंट आहे एवढं लक्षात ठेवायचं. पिन पॉईंट सांगतो तुम्हाला काय लक्षात ठेवायचं असतं ते. बघा ही आधी सूत्रपाठ असलं पाहिजे वृद्धी रेषी. पुन्हा तुम्हाला ही IMP. हातात मी ट्रिक वापरली तुम्हाला हे समजून देण्यासाठी, हे महत्त्वाचं आहे. ह्या प्लस म्हणजे काय, अगोदरच्या शब्दाच्या अंतिम. ओके, आणि हे मायनस म्हणजे ह्या पुढचं म्हणजे काय, उत्तर पदाच्या पूर्वेचा अक्षर. ओके, एवढं समजलं. चला, तर एवढं महत्त्वाचं आहे, एवढं लक्षात ठेवा. आता पाहू आपण ह्याचे एकत्रितरित्या एक्झाम्पल पाहूया. ओके, आता तुम्ही म्हणत असाल सर आम्हाला असे वृद्धी संधी म्हणलं एक एक्झाम्पल दिलं किंवा एका सिक्वेन्सने एक्झाम्पल म्हणजे वृद्धी संधी समजून सांगितली, 4 एक्झाम्पल दिले तर आम्ही ते सोडू शकतो पण एकत्र नाही. तर मी आता पूर्ण एकत्र एक्झाम्पल आणलेत. तर पहा काय, राम प्लस ईश्वर. ओके, एकच सेकंद, सॉरी. राम प्लस इंद्र. सॉरी, पहिल्यांदा मी ईश्वर म्हणलं. राम प्लस इंद्र. ओके, तर ह्यामध्ये काय अ हिथं काय अ ओके, त्यापुढं काय ई आहे. ओके, तर अच्या पुढं ई आलं तुम्हाला लगेच क्लिअर झालं पाहिजे की ए होतं. काय होतं, ए होतं. म्हणजे काय झालं पाहिजे, रामेंद्र. काय शब्द झाला पाहिजे तयार, रामेंद्र शब्द तयार झाला पाहिजे. ओके, कळालं, रामेंद्र शब्द तयार. गुरु प्लस उपदेश. ऊ काय दीर्घ ऊ झाला पाहिजे. कोणची संधी गुण, सॉरी
ही दीर्घसंधी आहे. दीर्घसंधी काय, ऊच्या पुढं ऊ आलं तर ऊ होते, म्हणजे दीर्घ ऊ होते. ओके, मग काय झालं, गुरुपदेश. ओके, राम प्लस असते. राम प्लस असते म्हणजे काय, राम असते. ओके, एवढं कळालं. देन महा प्लस एश. आता बघा इथे च्या पुढं ए आलं तर काय होणार, ऐ होणार. काय होणार, ए. आता बघा अच्या पुढं ए आलं तर काय होतं, दीर्घ, म्हणजे काय होतं, दीर्घ ए होतं, ऐ होतं, ऐ. ओके, तर मग काय होते, महेश, दोन मात्रे जातात. ओके, पुन्हा काय, लोक प्लस उपकार, म्हणजे अच्या पुढं ऊ आलं तर काय होतं, ओ होते, म्हणजे काय तर लोकोपचार, लोकोपकार. ओके, हरी प्लस इंद्र. ईच्या पुढे ई आलं तर तुम्हाला माहिती दीर्घ होतं, म्हणजे ह्याचं काय होतं, हरिंद्र. ह्याचं होतं हरिंद्र. ओके, जन प्लस एकता. बघा अच्या पुढं काय आलं, ए आलं तर काय होतं, जनैकता. जन प्लस एकता, जनैकता नाही होतं. एक सेकंद. बघा जन प्लस एकता होते नाही. ओके, आणि नच्या वर काय होते, दोन मात्रे येतात आणि कथा होते. ओके, बघा ह्याच्यावर काय येणार, दोन मात्रे येणार. ओके, एवढं लक्षात ठेवा डायरेक्ट. आणि हे काय, एक कट होऊन जाणार, मग काय जन एकता होणार. ओके, चला पुढं. आता बघा देव प्लस ईश्वर. तर बघा इथं आहे. ओके, इथं काय आहे, त्या पुढं काय झालं, अच्या पुढं काय झालं, ई आलं आहे. अच्या पुढं काय झालं, ई आलं आहे. तर मग काय होतं, अच्या पुढं ई आलं तर तुम्हाला लगेच आठवलं पाहिजे की ह्याचं काय होतं, ए होते. मग काय झालं, देवेश्वर होते. ओके, देन माता. आच्या पुढं आलं, सवर्ण आलं म्हणजे आ होते. काय म्हणते, मातांबा होते. काय होते, मातांबा. मातांबा होते. काय होते, मातांबा होते. पुन्हा काय, नर प्लस ऋषी. ऋषीचं काय होतं, अच्या पुढं जर रू आलं, तर होतं. काय होतं, होतं. ओके, आणि हलंतर होतं. तर बघा बघा आता बघा नरच्या पुढं काय आलं, ऋषी आलं तर ह्याचं काय होतं, ह्याचं होतं. मग काय होतं, नऋषी. ओके, एकच सेकंद. राईट, नरिशिश होते. कधी कधी काय असतं की आम्ही पण चुकतो ना, आम्हाला पण पाहावं लागतं की बाबा बरोबरच सांगतो का आम्ही, कारण एकदम परफेक्ट कंटेंट कसं द्यायचं हे पाहायचं असतं ऑडियन्सला. मग आपली काही चूक झाली का नाही हे क्रॉस चेक करणं खूप महत्त्वाचं आहे. आणि आमची काही चूक झाली तुम्ही कमेंटमध्ये येऊन सुद्धा ती चूक सांगितली पाहिजे. असं नाही की तो आमचा अपमान आहे, अजिबात नाही. तो आमचं कर्तव्य किंवा आमच्याकडून काहीतरी चूक झाली, ऑडियन्सला चुकीचं गेलं तर तुम्ही आम्हाला सांगितलं पाहिजे. ओके, तर तुम्ही आम्हाला तेवढं प्रोत्साहित केलं पाहिजे. तुम्ही सांगितलेलं आम्हाला उलटं बरं वाटतं की नाही आमचे पोरं शिकतात म्हणून. ओके, तर पहा पुन्हा मग काय, शिव प्लस आले, प्लस आ. ओके, आ होते, मग काय होते, शिवालय. ओके, एक सेकंड, शिवालय. शिवालय. पुन्हा काय, लोक प्लस एश, म्हणजे काय होतं, ह्याचं काय होतं, लोकेश. बघा लोकेश होते, पण हे काय होते, कै होते, लोकेश. कारण काय होते, अच्या पुढे ए आलं तर असं ए होते, एक वर जाते, लोकेश होते. सूर प्लस इंद्र. आता बघा अच्या पुढे ए आलं तर तुला माहिती ए करायचं आहे. अच्या पुढे ए आलं तर गुणसंधी काय करायचं, ए करायचं. मग काय होते, सुरेंद्र. ओके, महा प्लस ओज. अच्या पुढं ओ आलं, कोणची, वृद्धिसंधी. वृद्धिसंधी काय सांगते, अच्या पुढं ओ आलं तर औ करायचं. मग काय होते, महोज होते, माहोज. ओके, महोज होते. ओके, पुन्हा काय, नदी प्लस ईच्या पुढे ई आलं तर काय होते,
नदी व होते, नदी व. ओके. देन पुन्हा मग प्रजा प्लस इष्ट. प्रजा प्लस इष्टचं काय होते बघा, प्रजा प्लस इष्ट अच्या पुढं काय झालं, ई आलं तर मग प्रजेष्ठ होते, प्रजेष्ठ होते. ओके. सॉरी चुकलं थोडं, सॉरी, प्रजिष्ठ होते. ओके. त्यापुढे जाऊया. ओके. त्यापुढं काय, राजह प्लस एक बघा, अच्या पुढं ए आलं तर राजेक होते. ओके. मुनी प्लस इंद्र, अच्या पुढं ईच्या पुढं ई आलं, कोणची वृद्धी संधी काय होते, मुनी दुसरी वेलांटी जाती आणि इंद्र होते. ओके. त्यामुळे देव प्लस औषधी, देव प्लस औषधी काय, अच्या पुढं ओ आलं, अच्या पुढं ओ आलं तर लक्षात घे की तुला ओ आलं तर औ होणार आहे, म्हणजे देवौषधी, देवौषधी होते. ओके. फल प्लस आहार, अच्या पुढं काय, फला आहार होते. ओके. नर प्लस इंद्र, नरेंद्र होते. ओके. नरेंद्र होते, सॉरी हां नरेंद्र होते. ओके. देन ओके. पुन्हा काय, लता प्लस आलंब, लता प्लस आलंब, लता आलंब इथं काय होणार, आच्या पुढं आलं तर आ होणार, लतालंब होते. ओके. लोक प्लस ऐश्वर्यम. ओके. अच्या पुढं ए आलं, कोणची संधी, दीर्घ संधी तर काय, लोकेश्वरम. ओके. जन प्लस उपदेश, जनांनी केलेला उपदेश, जन प्लस उपदेश, मग इथं काय होते, जन प्लस उपदेशाचं काय होते बघा, अच्या पुढं हा जनोपदेश होते. ओके. महा प्लस ईश्वर, इंद्र, सॉरी महा प्लस इंद्र, तर अच्या पुढं ई आले तर काय होते, महेंद्र होते. काय होते, महेंद्र होते. ओके. हय नाही होत बरोबर. ओके. सॉरी, हय नाही होत, ईच्या पुढे ई, अच्या पुढे ई आले ना, हय नाही होते, महेंद्र होते फक्त, महेंद्र होते. ओके. बघा पुन्हा मग काय, गुरु प्लस उपदेश मागच गेलं, एक असाच शब्द गेला, पहिल्याच इथंच गेला, गुरु प्लस उपदेश डबल आलाय, तर आपण ह्याला मॉडिफाईड करून काय घेऊ. ओके. पुढं पण मी आन्सरामध्ये मॉडिफाईड केलं, त्यामुळं म्हणून मी त्याला मॉडिफाईड करतो, तो क्वेश्चन चेंज करतो. हा क्वेश्चन करू आपण र करू, फक्त गुरु नको. तर अच्या पुढे जर उ आलं तर रो होते, म्हणजे काय होतं, गुरुपदेश. ओके. गुरुपदेश होते. ओके. देन पुन्हा राम प्लस एक, इथे काय होते, अच्या पुढे आलं तर रामैक होते. ओके. राम प्लस एक रामैक होते, राम प्लस एक रामैक होते. ओके. देन विद्या प्लस आले आ विद्यालय होते. नर प्लस औषधी, अच्या पुढं ओ आलं तर नरौषधी होते. ओके. पुन्हा प्रजा प्लस एक आच्या पुढं ए आलं, कोणची संधी, वृद्धी संधी काय म्हणजे प्रजेहिक होते. ओके. महा प्लस ऋषी, आच्या पुढं जर रू आलं तर ही आहे आपली कोणची संधी, ही आहे गुणसंधी काय सांगते, अच्या पुढं किंवा आच्या समोर रू आलं तर अर होतं, मग काय महर्षी होते इथे. ओके. महर्षी होते. ओके. महर्षी होते. गुरु प्लस इंद्र, ऊच्या पुढं ऊ आलं. ओके. सॉरी, इथं पण काय करायचं, करेक्शन करून घ्या, गुर प्लस इंद्र करा. ओके. तर मग काय, अच्या पुढं जर ई आलं तर काय होतं, ए होतं, म्हणजे काय, गुरेंद्र होतं. ओके. नर प्लस उपकार, म्हणजे काय, नर प्लस उपकारचं काय होतं, अच्या पुढं ऊ आलं, कोणची संधी, गुणसंधी, नरोपकार. ओके. राम प्लस ओजह, कोणची संधी, वृद्धी संधी, अच्या पुढं ओ आलं तर काय होतं, रामोज होते. ओके. जन प्लस इंद्र, तर अच्या पुढं जर ई आलं तर काय होतं, ऐ होतं, जनेंद्र. ओके. तर आता बघा, मी जेवढे काही तुम्हाला एक्झाम्पल समजून सांगितले त्याची संपूर्ण आन्सर येते. ओके. संपूर्ण आन्सर येते. ओके. बघा, राम प्लस इंद्र रामेंद्र. ओके. एकच सेकंड. हां, राम प्लस इंद्र रामेंद्र, गुरुपदेश, रामस्ती, महेश, रोकस्ती, पूर्ण एक्झाम्पल, हे पूर्ण एक्झाम्पलचे आन्सर मी लिहून आणलेले आहेत. ओके. तर तुम्हाला ह्याची जर PDF पाहिजे असेल, तर मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक देतो आणि व्हॉट्सअप ग्रुपची पण लिंक देतो. त्यामध्ये जाऊन तुम्ही जॉईन व्हा आणि ह्यामधली ती PDF तुम्ही घेऊन यूज करू शकता. आणि असं नाही की तुम्ही आज नाही, तुम्ही एका वर्षाने जर लेक्चर बघत असताल तरी तिथून तुम्ही
PDF डाउनलोड करू शकता. ओके, तिथून जायचं आणि तुम्ही ॲडमिनमध्ये मला पाहायचं आणि मला मेसेज करायचं की ह्या लेक्चरचे सर आम्हाला PDF पाहिजे. तुम्हाला विदिन अ सेकंद तुम्हाला ती PDF मिळून जाईल. काहीच टेन्शन घ्यायचं नाही. ओके, विदिन अ सेकंद ती तुम्हाला PDF मिळून जाईल. ओके, थँक्यू. तर हॅलो तर थँक्यू एव्हरीवन. हा असा आपला होता पार्ट 2. आता आपण पार्ट 3मध्ये काय पडणार, स्वरसंधीचा तिसरा पार्ट, म्हणजे पुढच्या जी संध्या उरल्यात आपल्या, जनसंधी, आयादी संधी, पररूप संधी, पूर्वरूप संधी. ओके, पररूप आणि पूर्वरूप, पररूप संधी आणि पूर्वरूप संधी एवढं पाहणार आपण. ओके, आणि पुन्हा मग आपली स्वरसंधी संपून जाणार. ओके, तर थँक्यू एव्हरीवन.